साकिब देशमुख कहां पे? साकिब देशमुख, साकिब देशमुख आए सामने। साकिब देशमुख आवाज आ रही है? हॅलो हॅलो, यहाँ साकिब देशमुख हाँ मी समोर येतो. आवाज आ रही। सर ये देखो साकिब देशमुख, ये आयोजन और नियोजन जो नामदार चषक का है, कैसा लग रहा है साकिब देशमुख? अब्दुल भाई, जिस तरह से यहाँ पे हर टाइम टूर्नामेंट होता है, बहुत बेहतरीन ऑर्गेनाइजेशन रहता है, लेकिन इस बार जो कि नाइट टूर्नामेंट रखा है तो यहाँ पर बहुत अच्छा आयोजन है और दो आइकॉन खिलाड़ियों के साथ खेलने मिल रहा है और उसके वजह से ज्यादा मजा आ रहा है। साकिब देशमुख ये लॉन्गॉन क्षेत्र में खड़े। साकिब, ये ग्राउंड जो है गंधारी का ग्राउंड, ये सबका फेवरेट ग्राउंड है, यहाँ खेलना हर कोई पसंद करता है। बिल्कुल सही बात है अब्दुल भाई, मैं भी हमेशा से यहाँ पे खेलने के लिए आता हूँ और जब भी आते हैं तभी यहाँ पे बहुत मजा आता है खेलने के लिए। ये जो आइकॉन आ रहे हैं साकिब देशमुख, इन आइकॉन से आप लोग क्या सीख रहे हैं? सबसे बड़ी बात है कि जो भी आइकॉन आ रहे हैं और उनका जो गेम है वो बहुत अच्छा रहता है और इंस्पिरेशन भी मिलता है नए खिलाड़ियों को, और जो कि उनका फिटनेस वगैरह बहुत बेहतरीन है, बहुत कुछ सीखने मिलता है। लेकिन हमारी प्रार्थना है कि हमारे यहाँ के सब आइकॉन बने। यस, ओवर टू भरोस सर। चला, वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात होण्या अगोदरच बक्षिसं लागलेत। जर का योगेश पेंडकर घाऱ्याने जर का अर्धशतक लगावलं तर अय्याजभाई चिपळूणकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि त्यांच्या समोर विनीत माळी। पहिलाच बॉल जड मधला, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळला, आसिफने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एक धाव आली आहे। एका बाजूला भिवंडी मानकोलीचा उगवता सितारा, टेनिस बॉल क्रिकेटमधील काही नवोदित आयकॉन खेळाडूंमधील एक उभरतं नाव म्हणजेच विनीत माळी बॉलिंग मार्क वरती आहेत, तर त्यांच्या समोर सूरज करकरे आणि योगेश पेंडकर समोर डाऊन द ग्राउंड। ओहो हो हो, हातामध्ये चेंडू आला होता, म्हणतात ना वेळ आली होती पण काळ आला नव्हता, आणि त्यामुळे हा कॅच ड्रॉप झालाय आणि नंदूशी चर्चा करण्यासाठी आता योगेश पेंडकर स्वतः गेलेत। आसिफने जर का कॅच पकडली तर उमर ढोकले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। नंदूच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक, ओहो व्हाट अ कॅच, इट्स अ रनिंग अँड स्टनिंग कॅच बाय द फिल्डर सूरज करकरे डिफेंस। बघा किती दुरून धावून आलेत, एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर पॉइंट मध्ये येणं आणि हा कॅच टिपणं सोपं नव्हतं, पण सोपं केलंय। हे सोपं करण्यासाठी तर आम्ही आलोय। झेल टिपला गेल्यानंतर विकेट आले, तिसरा चेंडू वरती एक। एका बाजूला नितीन कोरपे मित्रमंडळ महाड, ज्यांना पहिली बॅटिंग करावी लागते, कारण अली 11 तोडील संघाने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं आम्ही फिल्डिंग करू। क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधाराने घेतलेला निर्णय हा किती योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्याने केलाय, आणि समोर बॅटिंग करत असताना सूरज करकरे बाद, त्याची जागा घेण्यासाठी राहुल सावंत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, आणि राहुल यांच्याशी योगेश पेंडकर काय चर्चा करणार, काय स्ट्रॅटेजी आखणार, काय रणनीती असणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। विनीत माळेने तुर्तास चांगली बॉलिंग केली आहे आणि मेला लुटलाय। एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, संपूर्ण महानगरीचं, टेनिस बॉल क्रिकेटचं, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं, अशी नावारूपाला आलेली स्पर्धा म्हणजेच नामदार चषक। आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीतील मेंबर्स आसनाथ पल्लवकर, तौसिफ काजी, सुफियान उक्कड, अय्याज चिपळूणकर, मनल काजी, ओ काय स्लाइस केलंय, कट केलंय, कापलंय चेंडूला आणि पाठवलं बॅकड पॉइंट, सीमारेखा पार, चौकार। नामदार चषकामध्ये नामधारी कामगिरी करत
नामधारी बनण्यासाठी दमदार कामगिरी करणं गरजेची आहे. आणि ती दमदार कामगिरी कशी आहे? राहुल सामंतने आल्याला स्क्वेअर कट केलं, चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. विनीत माळी तयार. विनीत माळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत आणि तयार होत असताना 5 वरती 1, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. एक कडक सामना आपल्या भेटायला येतोय. या अगोदर दोन्ही संघ खेळले त्यावेळेला त्यांची स्थिती काय होती? ओ, पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू सरळ जाऊन विसावलाय यष्टिरक्षकाच्या हातात. फलंदाज राहुल सावंत बाद. आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 5 धावा 1 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू या 2 गडी बाद झालेत आणि या 2 गडी बाद झाल्यानंतर जी 5 धावांची स्थिती, चांगली सुरुवात आहे अली 11 तुडील संघासाठी. पण मोठा बॅटिंग लाईनअप आहे जर का नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या संघाकडे तुम्ही बघाल. कारण एक गेम प्लॅन आहे आणि गेम प्लॅन काय आहे तर त्या गेम प्लॅनवरती जर का तुम्ही बारकाईने नजर टाकाल, आयकॉन समोर आयकॉनला अजूनही आणलेलं नाही योगेश पेंडकर यांनी किंवा सूरज करकरे यांनी. काहीशा वेगळ्या स्ट्रॅटेजीनिशी या मैदानात खेळण्याचा प्रयत्न किंवा या मॅचमध्ये खेळण्याचा प्रयत्न असावा. 1 षटक बाजूला गेल्यानंतर 3 षटकामध्ये जर का आयकॉन भेटले तर ते त्या मोठ्या प्रमाणात धावा बनवू शकतात. त्या आयकॉनचं दडपण बॉलवरती येऊ शकतं. 50-60 धावा जर लावायच्या असतील तर या प्रकारच्या युक्तीने खेळावं लागेल. शार्प माइंडेड योगेश पेंडकर इथे दिसून आलाय. पण ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्या ओमकारकडून सुद्धा अपेक्षा असणार आहेत. विनीत माळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव प्रयत्न, चपळाईने दुसरी धाव घेतली आहे. 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 7. 2 गाड्यांच्या मोबदल्यात विनीत माळीचं यशस्वी षटक संपन्न. श्रेयस कदम बॉलिंग मार्कवरती. खूप कमी वेळेला असं बघायला मिळतं की श्रेयस बॉलिंग करण्यासाठी येतात. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना नेहमीच त्यांना मिडल ऑर्डरमध्ये घातक फलंदाजी करताना आपण सर्वांनी पाहिलं. परंतु अली 11 तुडील या संघासाठी त्याने बॉलिंग करण्याची त्यांना संधी मिळते. समोर योगेश पेंडकर एक मातब्बर आणि अनुभवी खेळाडू स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्यासमोर बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण काढणार रेस्ट? लोअर फुटमध्ये चेंडू बॅटवरती घेतलाय, पाठवलाय वाईड इश लॉंग ऑन, सीमारेखा पार आलाय नामदार चौकार. एकच शेट भरत शेट. माननीय नामदार भरत शेट गोगल यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप आहे पण पॅडल स्वीप मध्ये हुकचा फटका दिसून आला. चेंडू निघून गेला, सीमारेखा पार. फाईनला क्लिअर करत जातोय चौकार. शांतता, ती शांतता फक्त नावापुरती होती, ती वादळापूर्वीची होती हे सांगत असणारी बॅटिंग आता योगेश पेंडकर मागील 2 चेंडूवरती करतायत. काय त्याच्या अगेन्स्ट उत्तर असणार आहे श्रेयस कदमकडे हे सुद्धा बघावं लागेल. श्रेयसचा चेंडू यावेळेला थोडा मागे गुडलाईन स्पॉट वरती पिच झाला. पिच झाल्यानंतर व्यवस्थित पिक केलाय. पिक करत असताना चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार.
क्वीज धावा, काय होता प्लॅन, काय होती स्ट्रॅटेजी, हे दाखवण्याचा प्रयत्न योगेश पेंडकर करतायत. आतापर्यंत ज्या 2 विकेट गेल्या त्या 2 विकेटमध्ये सूरज नंतर राहुलला वापरणं, का तिथे भूषण आले नाही त्याचं उत्तर त्याने दिलंय. पहिलं षटक विनीत माळीचं जे सर्वात घातक होतं त्याला जाऊ दिलं, त्यानंतर वेट केलं. दुसऱ्या गोलंदाज श्रेयस कदम हे बॉलिंग मार्कवरती आल्याने त्यांच्या पहिल्या 3 चेंडूवरती चौकार आणि षटकार दाखवलाय. दुसरं षटक अय्याजी चिपळूणकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस हे योगेश पेंडकर यांच्या अर्धशतकासाठी आहे. पण दुसऱ्या बाजूला श्रेयस कदम यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहेत आणि ती बक्षिसं थोड्याच वेळात अनाउन्स होणार आहेत. ड्राईव्ह केलं चेंडूला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलंय. समजदारीने भरलेलं क्रिकेट, पूर्णपणे समजदारी या मागील चेंडूवरती दाखवली. इकडून तिकडे तिकडून इकडे दोघांचे चेहरे हलकेसे स्माइली झाले. त्याचं कारण एकच, एकत्रित खूप सारं क्रिकेट मागील काही स्पर्धांमध्ये खेळत असताना आपण त्या दोघांना पाहिलंय. एकाच टीमचे खेळाडू पण आता प्रतिस्पर्धी आहेत. आपण ज्या संघामध्ये आहोत त्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. ओमकार, 1 चेंडू 2 धावा ओमकारने बनवल्यात. 22 वरती 2 आहेत. 2 चेंडूचा अजूनही खेळणं बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ. प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानाच्या चारी बाजूने बघायला मिळते आणि ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे या नामदार चषकाची. या नामदार चषकाला भरवत असताना जो काही विचार अरसलान, तौसीफ, सुफियान, अय्यान आणि मनालने केलाय, या सर्व विचारांना कुठे ना कुठेतरी चांगली दाद देत असणारे सर्व प्रेक्षक वर्ग, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपले सर्व संघ सुद्धा. श्रेयस ओमकारसाठी, ओहो व्हॉट अ डिलिव्हरी, झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. टो क्रशर यॉर्कर टाकायचा होता, तो टो क्रशर तर बनला पण स्टंप क्रशर बनण्यापासून वाचलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. बघा किती खोलवर, अॅक्युरेसी बघा, पायाच्या जवळ पडून गेलाय. डॉट बॉल. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला बॅटची कडा. चांगला कमबॅक. मागील 2 चेंडूवरती श्रेयसने चांगला कमबॅक केलाय आणि कमबॅक करत असताना षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 2-2 22. 2 विकेटच्या पतनानंतर नितीन कोरपे मित्रमंडळ महाड. 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकानंतरची कहाणी 11च्या सरासरीनं धावा बनत चालल्यात म्हटल्यानंतर आता 12 चेंडूचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये नक्की काय माइंडसेट घेऊन गोलंदाज येणार किंवा फलंदाज येणार हे सुद्धा बघावं लागणार आहे. एपी लाईव्ह इव्हेंट्स म्हणजेच आमची अरसलान पल्लवकर आणि त्यांची संपूर्ण टीम 6 कॅमेरानिशी या स्पर्धेला टेलिकास्ट करते आणि खूप चांगलं रिझल्ट या टीमद्वारे मिळाला आहे. प्रत्येक कॅमेरामॅनचा तो बॉल फॉलो म्हणा किंवा ऑपरेटरची ती कामगिरी, कॅमेरा कधी कोणत्या स्क्रीनला कधी स्विच करायचं, कोणत्या वेळेला व्यासपीठावरती आणायचं, कोणत्या वेळेला मैदानात न्यायचं, कधी बॉलरला घ्यायचं, कधी बॅट्समनला घ्यायचं, कधी कोणत्या लक्षपती चेहऱ्याला घ्यायचं, या साऱ्या बाबी अचूकतेने सादर करत असणारी आपली टीम खरोखरच उल्लेखनीय कामगिरी करते आणि म्हणूनच हे नामदार चषक पूर्णपणे यशस्वी स्पर्धा म्हणून पुढे येते. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अली यांच्या हातात चेंडू आणि त्याच्या समोर 5 चेंडू 16 धावा करणारा योगेश पेंडकर. बघूयात काय घडतंय. झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव. ओहो, चेंडू वरून निघून जात होता परंतु जमारने केलं तरी काय. योगेशने धाव घेतली होती माहीत होतं परंतु थ्रो पोचेपर्यंत तो पोचणार हे स्वाभाविक होतं. मापाला जज करणं गरजेचं होतं परंतु रॉंग एंडचा थ्रो विकेट नाही देऊ गेलाय. 2 धावा मात्र मिळाल्यात. सुरुवात चांगली आहे. इथून येणाऱ्या 11 चेंडूवरती 2ची सरासरी जर का कायम ठेवली तर धावा बनतील 22 आणि 24 46 47चं लक्ष बनेल. काय ते पुरेसं आहे का. मी मागाशी सुद्धा एक गोष्ट सांगितली होती. त्या अगोदर हा चेंडू ऑन साइडला हो निघून चाललाय. चेंडू सीमारेषा जवळ, क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतात. एकदा धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव योगेशने घेण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेला काय तिसऱ्या पंचांना रेफर केलंय ऑनफिल्ड अंपायरनं.
एक रन कंप्लीट झाला. दुसऱ्यासाठी काय स्थिती होती ती बघितली जाते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलेला आहे. थोड्याच वेळात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. योगेश पेनकर डेंजर एंडला आले होते. ओमकारने काय क्रीज सोडली होती का? क्रीज सोडली त्यावेळेला योगेश पेनकर कुठे होते? त्यावेळेला बॉल काय यष्टीला लागला होता का? बेल्स डिस्क्लोज झाल्या होत्या का? अनेक साऱ्या गोष्टी आहेत. त्या साऱ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्यापर्यंत निकाल येईल. ज्या वेळेला बेल्स उडवल्या गेल्या त्यावेळेला काय लाईनच्या आतमध्ये बॅट होती का? तिसरे पंच व्यस्त. विविध अँगलने चेक करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला योगेश आले त्यावेळेला बॅट कुठे होती? ओमकार बाद. इकडे इकडे नॉन स्ट्राइक एंडला आउट आहे. ओमकार आउट नॉन स्ट्राइक एंडला. बघा दोन गोष्टी होत्या. ज्या वेळेला यष्टीला चेंडू लागला त्यावेळेला ओमकार क्रीजमध्ये होते. स्टंप डिस्क्लोज ज्या वेळेला झाला किंवा बेलच्या वेळेला उडवल्या गेल्या त्यावेळेला ओमकारची बॅट ही लाईनच्या आतमध्ये होती आणि त्याच वेळेला योगेश पेनकर तिथे आले होते आणि त्या स्टंप लागल्यानंतर चेंडू ज्या वेळेला नॉन स्ट्राइक एंडला गेला त्यावेळेला ओमकार तिथे बाद झालेत. ओमकार बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल भूषण गोळे. अनेकांना प्रश्न पडला होता की आयकॉन अजूनपर्यंत आलेला का नाही आहे? आयकॉन अजूनपर्यंत आलेला काय नाही आहे त्याचं आता उत्तर मिळतंय. पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी, पार्ट ऑफ प्लान. भूषण गोळेला या वेळेवरती येणं हे त्या संघाची गरज होती. अली 2 धावा दिल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती खूप चांगला कंट्रोल त्याने करून दाखवला. खास करून तो जो फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जात होता त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाण्यास 24. 3 विकेट्स आतापर्यंत आलेले आहेत. 2 बॉल झालेत. येणारे 10 चेंडूचा खेळणं बाकी. अनेकांच्या प्लॅन करण्याच्या किंवा मॅचला बघण्याच्या नजरा वेगळ्या असतात. काहींना वाटतं की येणाऱ्या 10 बॉलमध्ये 4 सिक्स यावे. काहींना वाटतं येणाऱ्या 10 बॉलमध्ये 2-3 सिक्स आणि त्यानंतर 2 बाउंड्रीज, डबल याव्या, सिंगल याव्या, ट्रिपल याव्या. स्कोर करेक्शन आहे. 26 आता झालेत कारण तो डबल आउट झाला तो काउंट नव्हता केला. 26 झालेत. 26 फॉर 3. 3 चेंडूचा खेळ. 26 पर 3. भूषण गोळे स्ट्राइक एंडवरती आणि त्याच्यासमोर अली. बघा सामना इतका सिरियस झालाय की दर्शकांमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारची हालचाल दिसत नाहीये. जिथे आहे तिथे शब्द. कोण टाळ्या वाजवत नाही, कोण शिट्ट्या वाजवत नाही, कोणाच्या मुखातून काही चर्चा नाही. फक्त शांतचित्ताने सामन्याचा आनंद घेत आहेत. सामना तितकाच रंगतदार क्लोज वाटायला लागलाय. अलीचा हा शॉट बॉल त्याला फुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. उल्लेखनीय कामगिरी अली करतायत. अली या संघामध्ये स्थानिक बॉलर म्हणून खेळतात म्हणजे ग्रामीण बॉलर म्हणून. ज्या गाव टू गाव संकल्पनेतला संघ आहे त्या संघाचे एक ट्रम्प कार्ड बॉलर असावेत आणि ते बॉलिंग करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी जो आयकॉन समोरचा कंट्रोल दाखवलाय कौतुकास्पद आहे. भूषण गोळे मागील मॅचचे हिरो आहेत. त्याने मागील मॅचला आपल्या स्वतःच्या बळावरती खेचून आणलं होतं. फुल ऑन लेंथ शानदार डिलिव्हरी. इतका टिचून मारा केल्यानंतर फलंदाजाला सहज मोठे फटके मारणं सोपं नाही राहत. सिंगल आली. (27) शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला बाकी आहे.
27-3 शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. सत्तावीस वरती 3 खेळ काही वेळासाठी थांबलाय. बघा खेळाची सुद्धा एक वेळ असते, म्हणजे तुम्ही त्या वेळामध्ये जितका म्हणजे त्या वेळाला जाऊ देता किंवा तितक्या कमी वेळामध्ये त्या खेळाला खेळता. कुणाची ना कोणाची तरी चांगली किंवा वाईट वेळ असते. आता जेवढा वेळ गेला त्यामध्ये बघूयात नक्की काय घडलंय. योगेश पेंडकर समोरच्या दिशेने खेचून मारलंय, पाठवून दिलंय साइड स्क्रीनच्या वरून, चेंडूला पाठवलंय आर पार, सीमारेखा पार, नामदार दमदार षटकार. यश महाडमध्ये आलेले आहेत आणि नामदार चषकाचं आयोजन आपण बघत आहात. आणि या नामदार चषकामध्ये आपण ॲज अ आयकॉन म्हणून खेळताय. कसं फील करताय आणि कसं वाटलं इथलं ॲटमॉस्फिअर? खूप छान वाटतं इथे खेळायला. आणि प्रथम नाईट टुर्नामेंट आहे म्हटलं तर फार मजा येणार आहे खेळायला. आणि आयोजन तर फार खूप सुंदरच आहे. ग्रामीण खेळाडूंबरोबर श्रेयस खेळतोय आणि ग्रामीण खेळाडूंबरोबर खेळत असताना ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून तुम्ही ज्यावेळेला खेळता कसं एक्सपिरियन्स करताय आणि कशा पद्धतीचा कशा धाटणीची संगमान्य आणि यांच्यामध्ये खेळत असताना कसं एकंदरीत वातावरण आहे? एक्सपिरियन्स तर सेमच आहे, कारण आम्ही पण ग्रामीण क्रिकेटच खेळून वरती आलो आहे. सो काही वेगळं नाही आहे, फक्त थोडं आम्ही जास्त क्रिकेट खेळून एक्सपिरियन्स वाढत चाललं आहे. तर आता त्यांना घेऊन खेळायचं आहे. सो आम्ही तर प्रयत्न असेल की टीमला 11 प्लेअरला एकत्र खेळून आम्ही फायनल मारायचा प्रयत्न करू. अनेक स्पर्धांमध्ये महाडमध्ये येण्याचा तुम्हाला योग आलाय आणि महाड तालुक्यातलं हे फ्लडलाईटमधलं क्रिकेट आता मोठ्या प्रमाणात मे महिन्यामध्ये वाढलंय. एकंदरीत हे चित्र बघून आमच्या महाडच्या टेनिस बॉल क्रिकेटबद्दल काय म्हणाल? महाडचं क्रिकेट आता नक्कीच बघायला गेलं तर वरच्या स्तरीवर नक्कीच चाललेलं आहे, कारण खूप सारे नाईट टुर्नामेंट होत चालले. जशी सम्स ट्रॉफी तुम्ही बघितली, महाराष्ट्रामधील आयकॉन म्हणजे सगळ्यात मोठी स्पर्धा असेल मला तर वाटतं. 5 लाखाची स्पर्धा, पुढे 5 लाखाची स्पर्धा होणार. तर महाडमध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. तर खूप सारे टुर्नामेंट होत चालले. चांगली गोष्ट, इकडच्या प्लेयर्ससाठी खूप संधी चांगली आहे खेळण्यासाठी. सुफियान भाईने तुमच्यासाठी जे बक्षीस लागावलंय, इतकं मोठं बक्षीस या अगोदर कधी लागलंय का आणि त्या बक्षिसाबद्दल काय म्हणाल? नाही, प्रथमच लागलं आहे बक्षीस की 1 लाख रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर प्रयत्न असेल नक्की ते अचीव्ह करायचं. विश यू गुड लक. थँक्यू. चला जाऊयात नंतर या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू? शबीब शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार. समोर भूषण गोले. बघा एखाद्या संघासाठी 2 मातब्बर खेळाडू, ट्रम्प प्लेयर बॅटिंग ऑर्डरवरती, म्हणजेच नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला असणं आणि शेवटचं षटक चालणं किती समाधानकारक असतं. पहिला बॉल भूषणचा, बॅचवरची कडा, चेंडू मागे निघून गेलाय. कसाही असो पण चौकार आलाय. 4 धावा पहिल्या चेंडूवरती. पद्धतीने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची वरची काढा घेऊन चेंडू मागे गेला आणि मागे जात असताना बॅट स्विंग इतका फास्ट होता, त्याला बघता चेंडूची उसळी सुद्धा जास्त, त्यामुळे लॉंग स्टॉप क्लिअर. नेक्स्ट बॉल, पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेलजीतचा प्रयत्न, विनीत कोणतीही चुकी करत नाहीये. भूषण गोळे याला मैदानाबाहेर जावं लागतंय. 4थ्या विकेटचं पतन, 4था धक्का नितीन कोरपे मित्रमंडळ महाड संघाला. हॅलो, येस, धन्यवाद डीजे. याच दरम्यान सन्माननीय फैयाजभाई कोंडिवकर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सिकंदरभाई पानसारी यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे आणि सन्माननीय एजाजभाई अधिकारी यांचंसुद्धा इथे आगमन झालेलं आहे. या सर्व आमंत्रित पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या षटकानंतर आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वैभव बेटकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या सोबतीनं मिस्टर जमानी उपस्थित आहेत आणि ऐकायला आवडेल तर 37 धावा, 4 विकेट,
4 चेंडू बाकी आहेत. योगेश पेंडकर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि मागच्या मॅचला 1 बॉल 6 मध्ये जिंकवणारा वैभव बेटकर, ज्याच्या नावे 6 बॉल 6 षटकार मारण्याचा सुद्धा विक्रम आहे. आणि बॉलिंग मार्कवरती शबीब. कसं बघता या मॅचला आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जिस हिसाब से भरत सर भूषण गोले पहले मैच में खेले थे, वो कॉन्फिडेंस यहाँ नहीं दिखा इस मैच में. एज लग के गए 1-2 चौके, पर वो भरोसा नहीं अपने बल्ले के ऊपर, उसकी वजह से स्कोर कम हुआ. हालांकि स्ट्राइक ने मेरे योगेश पेंडकर को, उसकी वजह से स्कोर में रुकावट है ना. अनेक वेळेला काही खेळाडूंचा क्रम बदलला त्यांच्या परफॉर्मन्सवरती सुद्धा परिणाम होतो. हालांकि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या खूप कमी वेळेला पाहायला मिळतात. पण ओहो, वैभव बेटकर, आवाज आला खटकन, चेंडू गेला पटकन, सीमारेखा पार, लॉंगॉटच्या डोक्यावरून येतोय. अति सुंदर आणि दर्शनीय. तीन चेंडूचा खेळ, 43 वरती 4. येणारे 3 चेंडू. गेम प्लॅन एकच असणार आहे, किमान 2 मोठे फटके. पण शबीब विचार करत असणार आहेत. एखादी विकेट, पण चेंडू ऑन साइडला निघून चाललाय. मैदानाला गरंगळत अलंग ते कार्पेट. विनीत हातामध्ये जातोय, तोपर्यंत सिंगल. स्ट्राईक रोटेट. म्हणतात ना, इकडे आड तिकडे विहीर, तशातली गती आहे. वैभव बेटकरने षटकार मारल्यानंतर तो आड झालाय, पण दुसऱ्या बाजूला सेट बॅटर योगेश पेंडकर आहे. 9 चेंडू 26 धावा त्यानं आतापर्यंत बनवल्यात, म्हणजे विहीरच्या रूपात तो आहे. शबीबला चेंडू विचारपूर्वक टाकायचा आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूचा खेळणं बाकी. 44 वरती 4. हो, यावेळेला चेंडू हवेत, चेंडू हवेत. बॅटचा फेस जास्तच ओपन राहिला आणि चेंडू निघून गेला सरळ बाकडा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज योगेश पेंडकर डिपार्ट्स. ने प्राइज वाइज कोई अब तक ऐलान नहीं किया है, बारिश बाद होगा. अभी तक गल्फ के बच्चों की तरफ से 50,000 रुपये जमा हो चुके हैं और इंशाल्लाह बारिश तक हमारा टारगेट है. यही हमारे मोहल्ले की एकता है. हम बड़ों से भी यही गुजारिश करेंगे हमारे महाड़ के बच्चों को बैकअप दो. इंशाल्लाह यूनाइटेड चैंपियंस ट्रॉफी जो सिर्फ यूनाइटेड क्रिकेट क्लब की ही होगी, सिर्फ यूनाइटेड क्रिकेट क्लब की होगी. अभी 50,000 रुपये जमा हो चुके हैं. बारिश तक हमारा प्लान 15 से 20 लाख तक का है. उसके बाद ही हम प्राइस वाइज सारी चीजें वो अनाउंस करेंगे. म्हणजे 2 दिवसात केलेली टुर्नामेंट इतकी भव्य आहे, तर 4 महिने अगोदर केलेली टुर्नामेंट कशी असेल? तुम्ही विचार म्हणजे त्याचा एक तर्क लावू शकता. येस, धन्यवाद भरत सरांचा आवाज आपण ऐकलात. परंतु मित्रांनो, मी पुन्हा एकदा माहिती देतोय. फार महत्त्वाची माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं एक समाजसेवक. बोला 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 सर. तर माईक योगेश पेंडकर यांच्याकडे. योगेश, 4 षटकांचा खेळ झालाय आणि 45 धावांचं लक्ष आहे.
आणि 45 म्हटलं की या मैदानावरती थोडंसं डिफिकल्ट सुद्धा आहे चेसिंगसाठी किंवा डिफेन्ससाठी सुद्धा. कशा प्रकारे या मॅचकडे बघताय? बॉलिंग चांगली राहिली तर आम्ही मॅच जिंकू पण शकतो. एक प्रश्न विचारायला आवडेल, ज्या वेळेला पहिली ओव्हर झाली त्यावेळेला 2 विकेट गेल्या होत्या, पण तुम्ही ऑल इंडिया ओपनच्या आयकॉनला मागे ठेवले होतं. काय स्पेशल स्ट्रॅटेजी त्याच्या मागची? नाही, भूषणमुळेच लेट आला म्हणून त्याला लेट बॅटिंगला पडला. एकंदरीत या संपूर्ण आयोजनाबद्दल, कारण महाड तालुक्यातून आपण अनेक स्पर्धा खेळता, बाहेर सुद्धा जाण्याचा तुम्हाला योग येतो. फ्लड लाईटमधलं क्रिकेट आणि अरसलान आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे नामदार चषकाचं आयोजन कशा प्रकारे वर्णन कराल या आउटफील्डचं, खेळपट्टीचं आणि या संपूर्ण आयोजनाचं? या ग्राउंडवर नेहमी डे मॅचेस होतात आणि यावेळी अर्सलन जेव्हा मॅच ठेवत होता तेव्हा तो भीती वाटत होती त्याला की पाऊस पडेल वगैरे, पण अचानक 2 दिवसामध्ये एवढं चांगलं आयोजन कोणालाही शक्य नाही, पण मॅनेजमेंटने ते करून दाखवलं. महाड तालुक्यातल्या आत्ता चालू असलेल्या स्पर्धांपैकी किंवा आयोजनाचा वाढलेला हा दर्जा बघता बाहेर होणाऱ्या स्पर्धांना कुठे ना कुठे मॅच करण्याचा प्रयत्न महाड तालुक्यातील क्रिकेट करते, काय म्हणणार? हो, आणि मला असं वाटतं की मॅच 4 ओव्हरच्यापैकी 6 ओव्हर झाले पाहिजे, जेणेकरून आपल्या इथल्या बॅट्समनला सुद्धा पॉवर प्ले कशी बॅटिंग करायची ते कळेल. त्यामुळे आयोजकांना माझी विनंती असेल की दर पुढच्या वेळी टाइम टू टाइम ठेवून ओव्हरच्या करा. येस, थँक्यू सो मच योगेश, विश यू गुड लक. खूप चांगलं त्याने उपदेश सुद्धा दिला की इथून पुढे 4च्या 6 ओव्हरच्या मॅचेस हव्या लॉंग क्रिकेट व्हावं. एक चांगली संकल्पना, पण जाऊयात सरळ यासिन सरांकडे, ते तुमच्या आपल्यापर्यंत एक महत्त्वाची बातमी देऊ इच्छितात. येस मित्रांनो, एक विनंती असेल, कारण सन्माननीय भरत शेठ गोगावले नामदार आमदार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सन्माननीय सभापती महोदया प्रेरणाताई सावंत आणि सन्माननीय उपसभापती सुरेशजी महाडिक यांच्या वतीने एक रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. तर इथे असलेल्या सर्व प्रेक्षकांना आणि त्याचप्रमाणे महाडवासियांना आणि यूट्यूबवर असलेल्या सर्वच लाडक्या क्रिकेट रसिकांना विनंती असेल की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य करावं, कारण एखाद्याचा जीव आपण आपल्या रक्तदानाने वाचवू शकता. सो विनंती असेल आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. अभी जो अनाउंस हुआ था, अबरार काजी साहब ने जो अनाउंसमेंट किया था कि बारिश के बाद हम अच्छी टूर्नामेंट रखेंगे, बहुत खुशी हुई सुन के. और हमारे दोस्त अखलाक जनाब हम बैठे और इमीडिएटली हमने ये फ़ैसला किया कि अगर ये महाड़ का मोहल्ला कोई सियासी बैनर नहीं, neither शिवसेना nor Rashtrapati, only purely if they are playing cricket, we are there to support, and our group going to give them 5 lakh rupees. This is my word to them. Thank you. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल विकी भुईर यांचा. पहिलाच बॉल आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने ढकलला आहे, चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे आणि तिकडनं 4 धावा जरूर आलेल्या आहेत. डावाला चांगली सुरुवात झालेली आहे. 45 धावांचं टार्गेट इथे मात्र जरूर प्रस्थापित केलेलं आहे नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळाने. आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये अरी-11 तुडील संघ दाखल झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय विनीत माळी ऑन स्ट्राईकला आलेत. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केले आणि इकडे मात्र विकी आणि विनीत यांचा एक अनोखं बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेला इकडे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय, खाली क्षेत्र आहे, चेंडू खाली, सूरज येत आहेत आणि तिकडनं मात्र लगातारचा दुसरा आलाय चौकार. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके आले, 8 धावा धावपलकावर जरूर लागलेल्या आहेत. विनीत माली सातत्यपूर्ण नक्कीच अधोरेखित आहेत, ज्यांनी खूप कमी वेळात मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर आपल्या नावावर केली. समोर आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे धारावी एक्सप्रेस
इकडे मात्र विकी भोईर मोठा अपील उचलून धरलाय, जिथे मात्र इकडे पॉईंटच्या वरून कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, बाकीचं काम योगेश पेंडकरने पार केलं. 2 कठीण प्रसंगानंतर एक चांगला क्षण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटला. जबरदस्त काम करत आहेत विकी भोईर. थोडासा उंची दिली होता, शरीरापासून लांब होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा स्वतःवर नाराज आहेत आणि तिकडनं मात्र लगेच मार्गस्थ झाले डगआउटला. एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये 45चा पाठलाग चालू आहे. आपण पाहतोय नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळ ॲडव्होकेट आहेत आणि आज क्रिकेटला प्रेम करतायत. सातत्यपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्यावसायिक खेळामध्ये यांचं नावाचा बोलबाला असतो आणि आज या मैदानात नामदार चषकामध्ये सुद्धा एक चांगला संघ, चांगली टीम बांधणी करून जरूर आणलेला आहे. ऑन स्क्रीन विकी भोईर यांना पाहतोय. मागील 2 वर आक्रमण केल्यानंतर कमबॅकवालं हे वेगळं सांगणं गरजेचं नाही, कारण हे आयकॉन खेळाडू आहेत. व्यावसायिकता यांच्या अंगात भिनलेली आहे. त्यामुळे नक्कीच इथे काय घडतंय राहुल सावंत पाहत राहिले. तिकडनं मात्र गली क्षेत्रामधला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि फरार सुद्धा झालाय. हो, 4 धावांसाठी. चार धाबा कशा प्रकारे आल्यात पाहतोय आपण. फॅन फॉलोईंग हे सेल्फी घेताना, आणि ही सेल्फी कोणाची घेतली तर खूप मजेची गोष्ट आहे, कारण सातत्यपूर्ण गावाला सेवा करताना आपण पाहतोय. हर्षिताजी यांचं सेल्फी घेण्यात आलेली आहे, कारण हे मोठं काम आहे. कारण सातत्यपूर्ण आपण व्यावसायिक खेळामध्ये आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमधील आयकॉन खेळाडूंची सेल्फी घेतली जाते, परंतु असे काही मित्रवर्ग असतात ते मुद्दामून जातात, हर्षीसारखी सेल्फी घेतात. आणि वहूरवाला फहीम आला आणि हे सुद्धा दाखवले की हो हर्षी, तू सुद्धा आहेस आयकॉन पुढच्या बॉलसाठी. विकी भोईर यावेळेला दिलशान स्कूप मारण्याचा प्रयत्न झाला, असफल होतोय. इतक्या वेगळा अशा सामोरं जाणं खूप कठीण काम असतं, कारण अख्ख्या टेनिस बॉलला ज्या वेगाने धारदारतेने अख्खं दणनून सोडलेलं आहे विकी भोईर ऑन स्क्रीनवर, ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण वेग धारण करून गोलंदाजी केली जाते. आणि त्यांच्या अगेन्स्ट अशा प्रकारची नक्कीच रणनीती आखणं खूप धोकादायक असतं मैदानाच्या आतमध्ये. 12-1 सध्याच्या घडीला. यावेळेला फटका तेवढासा एक्झिक्यूट करता आला नाही. बॅटची कडा घेतली गेली आणि प्रॉपर टायमिंग नव्हतं, शॉट सिलेक्शन नव्हतं, आणि जमानी सर आपण पाहतोय विकेट जरूर गेलेली हर्षी यांची. मनोज सर, यहाँ क्या हुआ है, ये अली 11 तुड़ीर की रणनीति थी क्या, कि पहले ओवर में विकी भोईर सबसे बेस्ट गेंदबाज, वहाँ श्रेयस कदम का आगमन नहीं हुआ बैटिंग के लिए, उन्होंने अपने आप को सेफ रखा. यहाँ विकेटें गई तुड़ीर की, 12 रन भी आए विकी भोईर के लिए, प्रति ओवर चाहे 11, लेकिन श्रेयस कदम का विकेट अभी तक सेफ है. तर मैदानाच्या आतमध्ये मुंबई बांद्राचा हेलिकॉप्टर मॅन, महाराष्ट्राचा सिक्सर किंग दाखल होत आहेत श्रेयस कदम. ज्या श्रेयस कदमला महाड तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटने सर्वाधिक प्रेम केलेला आहे, आणि हो याच खेळाडूचं आगमन मैदानाच्या आतमध्ये जरूर होत आहे. काय अफलातून खेळ, एखाद्या खेळाडूला किती प्रेम करावं, ही स्पर्धा 1 लाखाची आहे, आणि श्रेयस कदमच्या षटकारांच्या आतषबाजीवर तब्बल 1 लाख सुद्धा आलेले आहेत. म्हणजे काय, क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ असं म्हटलं, परंतु या श्रेयस कदमने तुम्हा आम्हाला ठार वेड केलेलं आहे, आणि ही चाहत आहे. श्रेयस कदम यांची विकेट घेतली तर अकलाद गोडमे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज पहिल्याच बॉलला जर घेतलं तेव्हा ते स्ट्राईकला येतील, तर नक्कीच त्याची सुद्धा आठवण करून घेऊ. 12-2 मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 भूषण गोळे, साताऱ्याचा हा स्टार मागच्या मॅचमध्ये जरूर फायदेमंद ठरला. थोडेसे का होईना आज उशीर आले, बॅटिंगची कमतरता दाखवली, परंतु हो साताऱ्याच्या कंदी पेढे पुन्हा एकदा करतील का स्वीट सुरुवात. यावेळेला अलीसाठी इकडे मात्र जाळं रचलं होतं. पॉइंटला जयेश केळकर होते तिकडे, आणि अलीचा खात्मा मैदानाच्या आतमध्ये जरूर झालाय सर.
कि यहाँ उनको समझा था कि केवल विकी भोयर है, लेकिन यहाँ भूषण गोले भी है, ये भी बेस्ट गेंदबाजी करते हैं भरत और सर, उसका विकेट ले लिया अली का उन्होंने आसानी सर. के साथ. काय माहिती आहे, जबाने सर अख्ख्या पब्लिकला बोलतं करतील. तुडीलची मॅच असते ना तेव्हा त्यांच्यावर दडपण असते, खूप कमी शब्द येतात आणि म्हणूनच त्यांना आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही सुद्धा शायद घेतलंय. तिथे माझाही विकेट पडतो काय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, अशी हस्सी मजाक जरूर चालेल. थोडंसं टेन्शनचं वातावरण सध्याच्या घडीला आपण पाहतोय अल 11 तुडीलच्या माध्यमातून जरूर आहे, जिथे श्रेयस कदम नॉन स्ट्राईक एंडला आहे तर दानिश दाखल झालेले आहेत नवीन बॅट्समन. हो, तिकडे भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये पुढच्या बॉलसाठी. या वेळेला थोडा शरीरापासून लांब ठेवला गेला, अवे फ्रॉम द बॉडी. तिकडनं दानिशने मात्र त्याला लांबूनच खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, सफल जास्तीचे झाले नाही आणि हो तिकडनं मात्र डॉट बॉल सुद्धा आलाय. काय अफलातून क्रीडा स्पर्धा, प्रेक्षकांनी गर्दी केली आणि हो या खऱ्या अर्थाने आयोजकांची मेहनत आज कामाला येते. दमदार नामदार आमदार प्रीमियर आपण पाहतोय या स्पर्धेचं एक जबरदस्त रूप. या वेळेला कव्हरच्या वरून टोळा सजवलाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येऊ शकत नाही आणि वैभव वेटकरला हा चेंडू अडवता आला नाही. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. मोहना शिंदे यांच्याकडून श्रेयस कदमच्या विकेटवरती 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय आणि आपण पाहतोय नामदार भरतशेठ गोगावळे यांचे निकटवर्तीय आणि या विभागाला राजकीय पटलावर एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी नक्की जितूबाई सावंत हे सुद्धा आहेत. क्रिकेटला साहेबांचं खूप वेळ आहे आणि जिथे जिथे क्रीडा स्पर्धा असतील तिथे तिथे जितूबाई मित्रमंडळ जरूर असणार. आज स्वतः पाहत आहेत आणि हो क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा आता दानिशच्या माध्यमातून चुकी झाली नाही, चेंडू शॉर्ट ऑफ होता, त्याला मात्र चांगला टोळवला, आलाय चौकार. इट्स अ शॉट ऑफ द नाइट, बैकफुट पर जाकर जो कट किया, वाह देखना एक शॉट. काय अप्रतिम फटका जरूर झालेला आहे. 45 धावांचं टार्गेट आहे आणि या 4 धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय 20 वर, जिथे आपण पाहतोय दानिशची बॅटिंग पाहायची आहे आणि हो तुडीलवाळे म्हणत असतील अशी बॅटिंग व्हावी. इकडे मात्र थोडासा लूज फटका आहे, खूप अंतर आहे या चेंडूसाठी आणि तिकडे हो 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 थोडीशी धडपड झालेली आहे. दोघांना सावरून राहा, खेळ परत करायचा आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. परंतु तिकडे चेंडू अजून सुद्धा आपण पाहतोय पंचांचा इशारा येत नाही, चौकार आहे. परंतु श्रेयस स्वतः गेलेले आहेत. हे खेळाडू आहेत, हे खेळाडू नुसते बॅटिंग नाही सर मनाने मोठे आहेत. आपण पाहतोय किती लांब होता परंतु तिकडे श्रेयस गेले, काळजी घ्या. कारण क्रिकेट पेक्षा आपलं घर महत्वाचं आहे आणि घरातील सदस्य तुम्ही आहात. श्रेयससाठी टाळ्या होता द्या, क्या बात आहे. मोठ्या मनाचा दिलदार खेळाडू यासाठी म्हटलं जातं आणि श्रेयस ते दाखवलेलं आहे. आपण वैरी आहोत, आपण प्रतिस्पर्धी आहोत, परंतु क्रिकेटच्या परिभाषेत माणुसकीच्या माध्यमातून आपण मित्र आहोत. अशा बऱ्याचशा गोष्टी चर्चेत करू, परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे भूषण गोळे यांचा पुढचा चेंडू धावफलकावर धावा. सध्याच्या घडीला 24 धावा धावफलकावर. या वेळेला फुल टॉस होता, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत. ओ हो हो सूरज करकरे यांच्याकडनं ती अपेक्षा नाही आणि नक्कीच यासाठी ओमकार बामंडे आहेत. चुकीचे ओमकार आहेत तिकडे. काय दोघांनी एकच टी शर्ट कलरचा घातलाय, त्यामुळे नक्कीच थोडीशी आमची सुद्धा गपलत झाली. सर चौकार आलाय आणि तुमच्या चेहऱ्यावर हसी सुद्धा आले. सर इम्पोर्टेंट वो चीज नहीं कि हंसिया, इम्पोर्टेंट ये कि 2 गेंदे डॉट और लोकल बॉय दानिश देशमुख ने 4 गेंदों पे 4 चौके मारे और क्या किया, श्रेयस कदम को सेफ रखा नॉन स्ट्राइक के ऊपर. अब मालूम है श्रेयस कदम को कि आइकॉन के ओवर खत्म हुए, अब तो ओवर लोकल गेंदबाजों के. देखना है कि खेल का क्या होगा. नितीन कोरपे मित्रमंडळ संघ जर का नितीन कोरपे मित्रमंडळ संघ जर जिंकला तर प्रीतम उमासर यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. 2 षटकामध्ये 28 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात 45चं टार्गेट आहे. पुढचे 12 बॉल खूप महत्त्वाचे आहे, सामन्याचा रिझल्ट देणारे हे नक्कीच आहे आणि 12 मध्ये फक्त आणि फक्त 17ची गरज आहे. जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जयेश खरकर आले, याही नावाची चर्चा मागील काळात या महाडच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे आणि सातत्यपूर्ण धारदार गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून केली जाते. मागील काळात रायगड प्रीमियर लीगचा सर्वाधिक मोठा गोलंदाज म्हणून याहीची नावाची चर्चा झाली होती.
परंतु याही वेळेला संभ्रमित ठेवलाय बॅटरला. श्रेयस कदम सारख्या बॅटरला सर संभ्रमित ठेवणं ही मोठी उपलब्धी आहे. आणि मागील काळात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ही घटना कशी घडली. AP लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सफल झाले आणि तदनंतर मात्र स्विंग होणारा चेंडू श्रेयसला थांबून ठेवता आलं. एक जबरदस्त कामगिरी. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर येईल. श्रेयस कदम या वेळेला बॅकफुटला गेली, जागा बनवली, मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि हो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या डायरेक्ट भेटीला चेंडू. षटकार. 5,000 का सुफियान जटाम. एखाद्या खेळाडूला किती बक्षीस द्यावं, किंबहुना सुफियानची जटाम एखाद्या खेळाडूवर किती प्रेम करावं. अलोट प्रेम ज्याला एका वाक्यात म्हणावं लागेल. आपण पाहतोय बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि तिकडनं मात्र हा फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला. धावफलकाकडे जाऊया, जिथे धावफलक 34 धावा धावफलकावर, जिथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ रंगलाय. 34 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात 2.2 बॉलचा खेळ आणि दमदार नामदार चषक आहे. आणि हो 2026 या हंगामाला निरोप देताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना, जिथे श्रेयस आणि जयचा रंगलेला खेळ. या वेळेला घुटनाट एक तमाशा देख, पुन्हा एकदा हाय यूज हँडसम श्रेयस कदम आलाय षटकार. डब्बे में केक. अब केवल 5 रनों की जरूरत है. 9 गेंदे 5 रन. सर लगातारचे 2 आले, तिसरा आला तर 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ये सिक्सर किंग है. अभी तक वो खेला नहीं इस एरिया में. श्रेयस कदम जब खेलेगा तब पता चलेगा. धावांची गरज इथून मात्र आता फक्त आणि 5 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये काय अफलातून सामना. आयोजकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट. काय अफलातून सामना. श्रेयस कदम ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय, ज्याच्या प्रेक्षक खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि हे लाडके प्रेक्षक सुद्धा पाहतोय, जे श्रेयसच्या भेटीला गेले आणि त्यांची वाहवा सुद्धा केलेली आहे. आता 2 आलेत सर, तिसरा आला तर 10,000 झालेत आता, आणि इथून 1 आला तर 20,000 होतील. पैशाला किंमत नाही, माणसाचा देणाऱ्याचं मन किती मोठं आहे याला खूप किंमत आहे. आयुष्यात पैसे तुम्ही किती कमवा, परंतु मैदानाच्या आतमध्ये एखाद्याने लावलेलं बक्षीस कमवणं खूप महत्वाचं आहे. आणि हो श्रेयस ते आहेत. जीतू शेठ इस मैच को देखते हुए कल उनका मैच है. चर्चा आहे, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त पुढच्या काही एक बॉलची नक्कीच अपेक्षा असेल. या वेळेला फटका फसलाय, तिकडे मात्र बॅटच्या वरच्या स्टिकरला लागतोय. आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने टिंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल आणि तदनंतर डबल आली. या डबलने धावफलक सुद्धा जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय 42 धावा. अजून सुद्धा 3 धावांची गरज, परंतु नामदार चषक 2026 मध्ये आयोजकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. या प्रेक्षकांना मनमुराद क्रिकेटचा आनंद कोणी दिला तर हो या आमच्या आयोजकांनी दिलाय. आणि या वेळेला आलाय का षटकार. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विजय नोंदवलेला आहे आणि लाडके प्रेक्षक सुद्धा गेलेले आहेत. क्या बात है. हे फक्त तुम्हाला महाडमध्येच पाहायला भेटेल. प्रेक्षक किती प्रेम करतायत. आणि हो क्या बात है. श्रेयस कदम मॅचचे हिरो आहेत, आज जिंकलेले आहेत आणि अभिनंदन आहे. सर पुढच्या टॉस आणि सामन्याकडे. हॅलो, टॉस झालेला आहे अर्सलान. चला प्रेक्षकांनी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही आहे. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करतोय. मोहम्मद 11 वालवटी अर्थात या नावाबरोबर एक नाव अजून जोडलं गेलंय कायमस्वरूपी असं मी म्हणेन, ते म्हणजे शोएब भाई ठोकन, एक मराठी उद्योजक. आणि शोएब भाई ठोकन नक्कीच हा सामना पाहत असणार, कारण या संघाला त्यांनी नेहमीच प्रमोट केले, या संघावर आणि संघाच्या खेळाडूंवरती प्रेम केले. असे सन्माननीय शोएब भाई ठोकन आपलं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय.
चला मित्रांनो, एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. मोहम्मद 11 वालवडी विपक्ष पोलादपूर. येस, आपण पाहतो इथे स्क्रीनवरती हायलाइट्स दाखवल्या जातात. येस, कशा प्रकारे चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली हे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. पहिला विकेट्स लवकर गेल्यानंतर पुन्हा एकदा डाव सावरला होता आणि ज्याला फिनिशर म्हणून संबोधलं जातं तो श्रेयश कदम. हॅलो मित्रांनो, आपण आहोत महाड नगरीमध्ये. सन्माननीय अखलाक सर आपल्या समवेत असतील. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. वसीमभाई परकार फॅन्स क्लब इंडिया अर्थात पोलादपूर हा संघ असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असेल मोहम्मद 11 वालवडी. या दोन संघादरम्यान होतोय नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल? वसीमभाई फॅन क्लब संघाचे कर्णधार कल्पेश मोहिते यांचा असेल कॉल. सुंदर स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे आणि हा सामना सुद्धा फार मोठा होईल कारण या दोन्हीही बलाढ्य संघामधून जो संघ वरती जाईल ना तोच संघ मला वाटतं आजच्या या रात्रीतील टॉपचा संघ असेल असा कयास इथे लावला जातोय. तर इथे होतोय टॉस. सन्माननीय अखलाक सरांच्या शुभ हस्ते. Head is call and it is head. Yes, news for the center point. नाणेफेकीचा कॉल